प्राध्वनेषु घनासः. आपला भान कधीही रिकामा ठेवू नये. सिंदूर व प्राध्वने, सिंदूर अगर गुलाब यांनी आपला भान नेहमी भरलेला असावा. कारण सत्य घटना आहे. एकदा काय झालं, मारुतीरायाला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर मारुतीराया सीतेच्या कक्षात गेले. तर सीता शृंगार करत होत्या. करता करता सीतेचा शृंगार झाला आणि मारुतीरायामध्ये आले आणि दोघांची मध्येच भेट झाली. आतापर्यंत पायाचंच दर्शन घेतलं कुणी मारुतीरायांनी, पण अचानक समोर दृष्टी गेली. कुठे मुखदर्शन झालं सीता मातेचं. खाली मान घातली, नमस्कार केला आणि सीता मातेला विनंती केली, माते राग मानत नसतात ते की विचारू. मी काय म्हणजे मी आतापर्यंत बरेच शृंगार पाहिले, पण हे नवीन शृंगार काय भानगड आहे. तेव्हा सीता मातेनं सांगितलं, हे दासा तू आज पाहिलंस, पण मी लग्न झाल्यापासून मी सिंदूर भरते. कारण काय कारण आहे. कस्य हेतु हो कस्य उद्देश, काय उद्देश आहे. तेव्हा सीता मातेनं सांगितलं की हे दासा आपल्या स्वामीचं आयुष्य वाढावं म्हणून. याची भूक तर गेली कुणाकडे, कुणाची मारुतीरायाची. मारुतीराया म्हणजे माझा तुझे स्वामी कोण आहे. माझा स्वामी कोण आहे, रामच आहे. जो सीतेचा स्वामी आहे तोच माझा स्वामी आहे. शेंदूर जर एवढा लावला तर माझ्या स्वामीचं आयुष्य वाढायले. सीता बाप तिकडे गेल्या आणि या पठ्याने सगळ्या शेंदराच्या डब्या काढल्या. डबी सगळ्या फरशीवर ते सिंदूर अंतरला आणि लोळणच घेतली. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम